रुग्णांना डायलिसिसचा होणारा त्रास डोळ्याने पाहिला असून स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी मला सांगितले होते, तुला कधी शक्य झाले तर गरीब रुग्णांसाठी कोकरूड येथे डायलिसिस मशीन सुरू कर. आज मी वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा आनंद झाला, असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. कोकरूड तालुका शिराळा येथे ग्रामीण रुग्णालयात 5 डायलिसिस मशीन नव्याने सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन समारंभ आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रम कदम, माजी सभापती हनुमंत पाटील, सुखदेव पाटील, बाळासाहेब पाटील, पृथ्वीसिंह नाईक, केदार नलवडे, डॉक्टर दीपाली खरात, डॉक्टर जगदीश होनमाने आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, कोकरूड ग्रामीण रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील लोकांची चांगली सोय होत आहे. वैद्यकीय सुविधा चांगली मिळत असल्याने रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. डायलिसिस हे गरीब कुटुंबांना परवडणारे आहे. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले होते की डायलिसिस प्रचंड खर्चिक बाब आहे. ग्रामीण भागात मोफत सेवा होणे अत्यावश्यक असून तुला शक्य झाले तर कोकरूड येथे डायलिसिस सेवा सुरू कर. आज मला निश्चित अभिमान आहे. वडिलांचे स्वप्न पूर्णत्वास आणू शकलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार मिळत आहेत. हे सरकार संवेदनशील सरकार असून मतदारसंघातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे नाव देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, आरोग्य सुविधा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून आरोग्य सुविधेबाबत जागृती महत्त्वाची आहे. आरोग्य सुविधेबाबत सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवून गरीब कुटुंबाला आधार देण्याचे काम केले आहे. डोंगरी विभाग योजनेचा जन्म स्वर्गीय देशमुख साहेब यांनी घेतला. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर वैचारिक राजकारणाला खंड पडला होता. तो आता आमदार सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाला आहे. याचा निश्चित अभिमान आहे. सम्राट महाडिक म्हणाले, लोकांची अडचण लक्षात घेऊन आरोग्य सेवेबाबत शासनाने योजना सुरू केल्या आहेत. खासगी हॉस्पिटलकडून होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी शासनाने एक धोरणात्मक निर्णय घेऊन गरीब कुटुंबांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे. यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील, बाजीराव शेडगे, हिंदूराव नांगरे, सुजित देशमुख, एसी पाटील, श्रीरंग नांगरे, बाजीराव पाटील, मोहन पाटील, अंकुश नांगरे, सूर्यकांत शिंदे, शामराव पाटील, राहुल पाटील, शंकर पाटील, नथुराम सावंत, डॉक्टर कालेकर, डॉक्टर बनसोडे आदींसह मान्यवर आरोग्य विभागातील स्टाफ पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज.